आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आणि त्यांनी बांधलेलं मंदिर त्याबरोबरच भंडारा डोंगर याबद्दल माहिती पाहिलीत। तर या व्हिडिओमध्ये आपण देहू इथलं गाथा मंदिर आणि त्या मागेच असलेल्या इंद्रायणी नदीतील आनंद डोह आणि तिथल्या शिळा मंदिराविषयी माहिती पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आपण आज आलेलो आहोत देहू इथे। आधी सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे आपण आपल्या व्हिडिओचा दुसरा भाग यामध्ये पाहणार आहोत। तेव्हा यामध्ये जिथे तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यात आल्या किंवा तिथले हे जे गाथा मंदिर आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता आपण गाथा मंदिराच्या इथे आलेलो आहोत। चला तर मग आता आपण मंदिरामध्ये जाऊयात, तिथलं सर्व माहिती आहे ती बघूयात काय आहे ती आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। गाथा मंदिर हे देहू गावाच्या मध्यभागी आणि इंद्रायणी काठी असलेल्या शिळा मंदिराजवळ असून पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर दर्शनासाठी आठवड्याच्या सर्व दिवस सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं असतं आणि या मंदिरात प्रवेशासाठी काहीही शुल्क नाही आहे। गाथा मंदिर म्हणजेच अभंगाचं मंदिर। खरं तर ही एक अद्वितीय गोष्ट आहे, कारण की आतापर्यंत आपण अनेक मंदिरं पाहिली असतील, पण पहिल्यांदाच आज आपण अभंगाचं मंदिर पाहतोय। या मंदिराला 33 कळस आहेत, जे 33 कोटी देवांचं प्रतीक दर्शवतात। तर सभामंडपाचे 18 खांब 18 पुराणांना समर्पित आहेत। या गाथा मंदिरात 4 वेदांसाठी 4 अष्टकोन आहेत, तर 5व्या अष्टकोनात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं भव्य शिल्प आहे। गाथा मंदिरामध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंगची परवानगी नव्हती, मात्र गाथा मंदिर पाहिल्यानंतरचा माझा अनुभव काय आहे याचं वर्णन मी तुम्हाला सांगते। मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर 20 ते 25 संगमरवरी पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करतो। सभामंडपामध्ये उभं राहिल्यावर समोरच तुकाराम महाराजांची हातात वीणा असलेली भली मोठी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। सभामंडपातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूने गाथेतील अभंगांना सुरुवात होते। तर मंदिराच्या वरच्या बाजूला तुकाराम महाराज कशा प्रकारे भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेतात हे दर्शवणारी चित्र आहेत। जसं नृसिंह अवतारामध्ये भक्तश्रेष्ठ प्रल्हाद म्हणून, श्रीराम अवतारात वालीपुत्र अंगद म्हणून, श्रीकृष्णावतारात सखा उद्धव म्हणून, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारात श्री नामदेव महाराज असे त्यांचे पूर्वावतार इथे दाखवण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राच्या पावनभूमीत गेले 400 वर्ष गाथेच्या रूपाने ज्ञानगंगा वाहते। खरं म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज ही महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठच आहेत। तुकाराम महाराजांनी जवळजवळ 4500च्या वर अभंग लिहिलेत। कदाचित अर्थसहित हे सर्व अभंग समजावून घ्यायला सामान्य माणसाची हयात सुद्धा कमी पडेल, एवढं थोर आणि उच्च कोटींचं तुकाराम महाराजांचं साहित्य आणि रचना आहे। समाज मनावरचा अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवीन भाषा देण्याचं काम तुकारामांनी त्यांच्या गाथा आणि अभंगातून केलं। त्यांचे अभंग आजही मानवी जीवनाला उपायकारकच ठरतात। ज्ञानदेवांनी रचलेल्या या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसाला नेण्याचं काम संत तुकारामांनी केल्याचंच इथे आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अशा गाथा मंदिराला आपण नक्कीच भेट द्यायला हवी। इथे आपण इंद्रायणी काठी, जिथे तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यामध्ये बुडवल्या त्या ठिकाणावर आलो आहे। तर हे जे ठिकाण आहे ते गाथा मंदिराच्या पुढेच इंद्रायणीच्या घाटावर आहे। तर जेव्हा तुकाराम महाराजांच्या ज्या गाथा होत्या, त्यांचे जे अभंग होते या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवले, तर डोह म्हणजे सगळ्यात खोल अशी जागा, जेणेकरून तिथून काहीही बुडवलेली वस्तू त्या डोहातनं पुन्हा बाहेर येणार नाही। अशा प्रकारे ते जे त्यांच्या गाथा, त्यांचे जे अभंग होते त्या इथल्याच डोहामध्ये बुडवण्यात आले होते। तेव्हा तुकाराम महाराज अतिशय व्यथित झाले, अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी ह्या इंद्रायणीच्या घाटावर बसून 13 दिवस सतत नामस्मरण केलं। ते काही खाल्ले नाही, पिल्ले नाही, त्यांचं मन कुठेही लागेना, कारण की गाथा, अभंग, त्यांनी रचलेले जे अभंग होते ते म्हणजे ॲक्च्युली त्यांचं जीवन होतं। तर गाथा बुडवल्या, अभंग बुडवले म्हणजे त्यांचं जीवन नष्ट केल्याचा त्यांचा एक प्रकार होता। त्यामुळे 13 दिवस इथे सतत बसून होते आणि 13व्या दिवशी जेव्हा स्वतः भगवंत ते गाथा वर घेऊन आले, ते त्याचं जे त्या
तेव्हा तेच हे ठिकाण आहे आणि ज्या शिळेवर बसून ते देवाची वाट बघत होते किंवा त्या गाथेचं जे दुःख होतं त्यांना ते फार होत होतं, तेव्हा त्या ज्या ठिकाणावर बसून त्यांनी इथे सतत 13 दिवस पारायण केलं, तर तिथेच हे मंदिर आहे आणि तिथे आता आपण आलो आहे. गाथा मंदिराच्या मागच्या बाजूला छोटेखानी असं शिळा मंदिर आहे. 13 दिवस तुकोबा इंद्राणीच्या डोहाकाठी ज्या शिळेवर बसून राहिले त्या शिळेचं मंदिर म्हणजेच शिळा मंदिर. तर हे ठिकाण मुख्य मंदिरापासून थोडं दूर असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी या शिळेचाच काही भाग मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तुकोबांच्या वृंदावनापाशी बसवण्यात आलाय आणि या शिळेसाठीच इथे दुसरं शिळा मंदिर बनवण्यात आलंय आणि त्यामुळेच देहूमध्ये आपल्याला 2 शिळा मंदिरं पाहायला मिळतात. शिळा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये राधाकृष्णाची मूर्ती असून तुकाराम महाराज ज्या शिळेवर बसले ती शिळा झिजू नये म्हणून कडेने स्टीलची जाळी बसवण्यात आली आहे. संत तुकोबांच्या जीवनामध्ये गाथा बुडवणं हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. कारण तुकोबा आपल्या अभंगवाणीतून वेदांत सांगतात. वेदांत मराठीतून सांगू नये किंवा तो ब्राह्मणेतरांनी सांगू नये अशा समाजामुळे तत्कालीन धर्मसंस्थेने तुकोबांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्याची शिक्षा दिली. त्याप्रमाणे तुकोबांनी आपल्या वह्या दगड बांधून इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या आणि स्वतः तिथेच नदीकाठी एका शिळेवर बसून राहिले. 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून तुकोबा या शिळेवर बसून राहिले. शेवटी 13 दिवसांनी तुकोबांना त्यांच्या वह्या अभंगाच्या वह्या पुन्हा मिळाल्या. बुडवलेल्या वह्या पुन्हा वर आल्या आणि लोकांना तुकोबांच्या अभंगाचं महत्त्व लक्षात आलं आणि म्हणूनच या इंद्रायणीच्या डोहाला आनंदाचा डोह असंही म्हणतात. तुकाराम महाराजांची भावकविता म्हणजे अभंग. हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक आणि सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखामध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही, तर ती जनसामान्यांच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे आणि आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. तर मित्र हो, आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये गाथा मंदिर याबद्दलची सर्व माहिती जी आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.